बाबरा चला की आपण लग्न करूया बरं मला का. एक पप्पी दे ना. काय पप्पी दे ना पप्पी. दे ना पप्पी दे. काय बाई किती मोठं गवत झालं. या बाबाला म्हणलं फवारा मार तर सगळं जाईन जळून इथून तिथून. यो बाबा आहे ना, मला आहे ना इच्छुक आटा चावल्याशिवाय राहायचाच नाही गाड्या. एक माणूस आहे, किती सांगा त्याला, किती आरडा किती वरडा, कुत्र्यावाने भोकते, पण ते काय आहे ना मग ऐकतच नाही बाई. ए काय 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 अहो तुम्हाला सांगितलं ना, इथं फवारा फिवारा मारीत जा. इच्छुक आटा चावला मला नाही का बाई. बायकोचं नाव खायचे लवकर तुम्ही. आता काही नाही गबा मारायचं. सांगितलं एक माणसाला तो येऊन मारून देणार. हे बघ तू आता काही टेन्शन घेऊ नको. ते मला औषध मारायचं का गबा काढायचं तू मला काही सांगू नको. मग कोणाला सांगू तू आता इकडे काही थांबूही नको. म्हणजे तू काय आता माझी बायकोने राहिली. हो काय बोलत डोक्यावर पडले का पान झालं डोक्यात तुमच्या. आता मला सरकारी नोकरी लागली. सरकारी काय हा. सरकारी नोकरी लागली का बाई. या वयात सरकारी नोकरी लागली बाय. हा वय हो बाय 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 बाय. आता मग मला सांगा ना येताना तुम्ही कुठं तिकडे नाही रे तर हे कुठंच राहायचं. तो घर सोडून जायचं निघून. घर मला सोडून तू आवडत नाही आता. मग कोण आवडत. ते माझी पाहिजे आता मी नवीन बायको करेल आता. नवीन बायको. हो मला सरकारी नोकरी लागली ना. हो मी लग्नाची बायको आहे लग्नाची. ए बाबूल्या तोंडाची गप घ्या तू नका तोंड वाचू. हो काय हा? बोलून राहिले तुम्ही हा. बिनबुडाच्या गाड तुला घ्यावा. कोणी पत्कारीत नव्हतं पण तेव्हा मला नोकरी लागेल नव्हती. जर तेव्हाच नोकरी लागली असती ना तर तुला काल मी केलं असतं. म्हणजे आता नोकरी लागली म्हणून मला सोडायचं का तुम्हाला. हा, मग पैशाचा माज आला का. हा हा का मग एवढ्या दिवस कुणी भाकरी घातल्या. ते घातले ते सोडून द्या तेव्हा तुला दागदागिने केले. तुला साड्या घातल्या. तुला गज फिरवलं मी आवर. मग आता कोणाला तू फिरवायचं. आता मला सोडून जायचं. येणं थांबायचं नाही. हो मी काय सोडून फिडून काय जात नसते. समजलं अजिबात का? नाही. सांगितलं तेवढंच करायचं. पुढचं बोलायचं नाही. म्हणजे हा. आता नोकरीला लागली पैसा पाणी आला तर बायकोला लाच मारायची का बायकोच्या ढुंगावर. मग आता माझ्यात पावर वाढली हा, हा, हा. सरकारी नोकऱ्या मिळाल्याबद्दल. मग आहे गाड्या. हा. सरकारी नोकरी भेटली सरकारी नोकरी भेटली. मग काय बोलता काय म्हणता पटतं का तुम्हाला काय बोलू पटतं का राहिले. मग काय काही मग याच्या आधी जर तुला म्हणतच होत ते मा योग चांगली नाही म्हणून योग चांगली नाही पण नंतर आता योग चांगले आले मावले. नशीब उजाळलं हा तुमचं. नशीब हा. नशिबाने साथ दिली आता. नशीब म्हणलं असं बायकोला लाच मारून हाकलून दे आहे ना. बरोबर आहे ना मग. हा तरी तुला आतापर्यंत मी सांभाळलं. मग कोण सांभाळीन. हा. हा देता का करून पण तू आता मला लागत नाही संपला विषय. लाग हो असं काय बोलू राहिले नाही तुम्ही? नाही पाहिजे नाही मला नाही पाहिजे. हो, ऐका ना. नाही. हो मला काय सोडिता तुम्ही. मग सोडू दे मग तुला काय करू आता कावळे मारू. आता मला कोणी बायको दिली या वयात सुद्धा. या वयात आता या वयात बायकच करायचं का. हा, बघ आता बाई. नुसतं बायका अहो तुमची लग्नाची बायको आहे मी. असली तरी काही फरक पडत नाही मला. पण- हा, तू रडत बस नाही तिकडे काही कर. अहो नका सोडू हा. मला ऐका ना मी चांगली राहीन. काहीच नको राहू. तुला सांगितलं ना एकदा लेवून जाय तू आई बापा ग. अहो मा बीपी हाय होतो असं बोलणार तुम्ही. तो बीपी हाय होऊ दे नाही तर लो होऊ दे मला काही घेत नाही. लावून दे हा. पाय येऊ राहिला खोकला मला. तुला आता खोकला होईल गुदगुल्या होतील तुला काही होईल आता. अहो घाबरा सुट राहिली का माझ्या एकटं नाही करत ना. आहे का माझ्याची गोष्ट आहे का. मला सोडायची म्हणते ना. मग सोडणारच आहे ना. नका सोडून. नाही नाही अजिबात राहू परत मग हा शब्द म्हण नको राहू माला. तुमच्या पाया पडत काय पडू नको अजिबात. नाही नाही डोक्याला ताण देऊ नको मावल्या. अहो टायमाला देत जाईन ना नाही भाकरी. नाही काहीच नको देऊ. आता मला नोकरी लागली मस्त मी शहरात जाणार राहिला. आता हे गावात सुद्धा राहणार नाही मी. हा. मस्त बायको करणार मस्त माझ्या आजा करणार ते सगळं मस्त ड्युटी जाणार पगार पाणी घेणार. हा. काय करायचं ते करा. मला हा. धोका दिला नवऱ्याने. हे बघूला तोंडाचं कुठं पदरात घ्यायच्या. आतापर्यंत सांभाळ येस बरं इथं आतापर्यंत किती त्रास मला काढलाय हे माझ्या जीवाला माहिती. पण बरं झालं देवा मला आज सरकारी नोकरी भेटली. आता मस्त अशी बायको करतो ना शेवट झाला पाहिजे ना आपला या वयामध्ये. हॅलो हां काय हो तुम्ही मला एक कॉल करत नाही तुम्ही. मला आठवणच नाही काढत ना माझी. हां कसली आठवण येते तुम्हाला माझी. इथं माझ्यासोबत काय होतंय काय नाही मला करमत आहे की नाही करमत आहे त्याचं काही घेणं देणं नाही तुम्हाला. राहू द्या. हो नुसतं येतो येतोच म्हणता तुम्ही. हां काय माहिती कधी येणार आहे. बरं बरं ठीक आहे चालतंय या मग वाट बघीन तुमची. बरं बरं ठीक आहे चालतंय. हो हो करते मी नंतर तुम्हाला. हां ठेवू का. हां ठीक आहे. आणि कसं काय नाही केलं इकडं. बाई अगं सांग नाही मी तुला आत्ताच घरी पाहिलं. हां तिथं नाही दिसली तुम्हाला म्हणून मी इकडे आले तुझा आवाज आला. आणि ऐक ना हां कोण संग बोलत होती का तू फोनवर. आता कोणासोबत बोलणार आहे मी नवऱ्यासोबतच बोलेन ना. नवऱ्या बरोबर बोलत होती. हम्म. बाई चालणे हा. तू काही म्हण बाई बघ ना तो नवरा तुला किती जीव लावतो ग.
बाई, तेवढं मात्र आहे बघा. आता किती दिवस झालं माझा नवरा मला सोडून गेलाय हा शहरामध्ये काम करायला. तेवढ्या लांब असून सुद्धा इतकं प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर. बाई माझा नवरा तर लय चांगला आहे बाई. बाई मला तर लय टेन्शन आहे बाई चालणे. कशाचं टेन्शन आहे बाई तुम्हाला? तर तुम्ही तर एवढं खुश राहता नेहमी. तुमच्याबद्दल तर मी नेहमी ऐकत राहते. आणि खरंच काय झालं असं तुम्हाला आता? कसली खुश चालणे, सगळ्या खुशीवर त्याने माझ्या पाणी फिरवलं माझ्या नवऱ्याने. बाई अनु काय झालं असं? अहो तुम्ही नवरा बायको तर किती चांगले राहता. अगं चांगलं राहत होतो, संसाराला आमच्या नजर लागली कोणाची तरी. आणि ऐक ना, तुला अजून एक सांगायचं मला. माझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लागली चालणे. हा सरकारी नोकरी लागला मग. अहो चांगलं आहे की तुमच्यासाठी तर लय चांगलं झालं. काय चांगलं, सगळं माझं नशीब उजाडलं चालणे. ते काय म्हणतो, तुम्हाला लागतच नाही म्हणतो आता, मी तुला सोडून देणार आहे. तो बघ माय असलं कसलं बोलला ग तुझा नवरा? बाई चालणे, माझा बीपी हाय व्हायची बारी चालणे, ऐकूनच काळजी नका करू तुम्ही. तुमचा नवरा उगा मजाक मध्ये बोलला असेल. आता त्याला सरकारी नोकरी लागली की नाही, मग त्यानं तुमच्यासोबत ना उगा असंच मजाक केली असेल. अगं चालणे, मजाक नाही केली, खरोखर बोलत होता. लगेच धर तू, लगेच निघ माहेरी, मला तू लागतच नाही. एवढं बोलला? लय बोलला चालणे. म्हणतो इथून मागे सगळं तुला घेत देत होतो ना, आता इथून पुढे तू काही संबंध नाही असं बोलला डायरेक्ट? बोलला चालणे मला डायरेक्ट. म्हणजे सरकारी नोकरी लागली म्हणून का पंख उडाले काय आता त्याचे लगेच? पंख उडाले नाही, त्याचं एकदम हवेत उडून राहिला चालणे. पैसा आहे म्हणतो आता माझ्याकडे, तू नाही बाई, मग आपल्याला हे पटलं नाही. तुमच्या नवऱ्यानं तुमच्यासोबत असं करायलाच पाहिजे नव्हतं. कारण मला काय म्हणायचंय, आता एवढी चांदणी सारखी बायको, सोन्यासारखी बायको, हाय की नाही, मग असलं एवढं चांगल्या बायकोला त्यांना असं बोलायला पाहिजे होतं का? सांगा बरं तुम्ही. चालणे काय नशीब बघ ना माझं, काय पदरात पडलंय धुताड माझ्या. इथून मागं जीव लावत होता काय, तर टायमाला भाकरी बिकरी सगळ्या देत होते चालणे मी. बरं काय करा तुम्ही, काळजी नका करू. संध्याकाळ घरी आहेत का बाहेर गेलेत कुठे? अगं गेला तो दौऱ्यावर आता परत. याला त्याला सांगायला नोकरी लागली नोकरी लागली. काय करू चालणे, लय टेन्शन मध्ये का चालणे मी. हो का? गेलाय का तो बाहेर? गेला ना चालणे बाहेर. मग काय करा माहितीये का, आता तो संध्याकाळी घरी येईल आहे ना, मग घरी आला का थोडस लाडीगुडी लावा, प्रेमानं बोला. म्हणजे थोडं बरं होईल ना सगळं, है की नाही? उगा मजाक करून गेला असेल तुमच्यासोबत, कशाला ताण घेताय तुम्ही? मला माहितीये, म्हणजे मला तुमचा सगळ्यांचा स्वभाव माहितीये हो, असं म्हणायचंय मला. ते सगळं माहिती चालणे. त्याच्या पाया पडले मी, पाया त्या नवऱ्याच्या, तरी म्हणतो मला लागतच नाही, तू तुझी गरजच नाही मला. आता कायच करावं बाई, मला तर काहीच समजायला झालं बघा. आता मला टेन्शन आलं, जाते पाहते आता त्याला कुठं. आता काय करा माहितीये का, तुम्ही जा घरी, काही इकडे तिकडे बघत नका फिरू, बरं का? कसं आहे, तुम्ही जर बघत फिरल्या का त्याला काय वाटेल माहितीये का, मला बघत आली माझ्या मागे, बरोबर. माझ्याशिवाय राहू शकत नाही माझी बायको. मग असं वाटतं त्याला, तुम्ही काय करा, घरी जावा. घरी जाऊन मस्त आपल्या आपल्या आनंदामध्ये खुशीमध्ये ये 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 काम करत राहायचं. नाही आला मग तो येते हो. आता तुमचा नवरा आहे तो, मला माहितीये तुमच्यावर लय प्रेम करते ते, बरोबर येते तुमच्या घरी. या जा तुम्ही, नवरा येते खुश. बरं काय करा तुम्ही, जा, नका टेन्शन घेऊ, काहीच काळजी नका करू, सगळं चांगलं होतंय. मी काय करते, मी माझ्या नवऱ्याला बोलत बसते आता. येते पाहून मला. हो हो, या या या. गेली, चांगली खुशखबरी देऊन गेली आम्हाला तर. बाबूरावला सरकारी नोकरी. आता माझे तर खुशीचे दिवस आलेत. बाबूरावला अशी गांडवते ना, आता सगळं एन्जॉय करून घेते. चला बोलू नवऱ्यासोबत. हॅलो. एकदाच आहे ना, बायकोचं झालं काम. आता बायको दिली काढून, डोक्याला टेन्शन नाही राहिला. मस्त बायको निवांत राहायचं. बाबूराव, काय काय चांद तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं मी. हो का? मग म्हणजे माझ्या शोधात होतीच होतो. तुमच्या शोधात होते मी, काय सांगू तुम्हाला. मी आपण जिथं जिथं म्हणजे असं बोलतो, भेटतो, तुम्ही जिथं जिथं असता सगळीकडे बघितलं मी. हो काय? नाहीतर काय मग. आणि तुम्ही तर इथं आपल्या मेन जागेवरच बसलाय. मग तुला काय माहित नव्हतं का बाबरा कुठे असता? पण मला काय वाटलं, तुम्ही आता कामाचे माणूस हाय की नाही, आणि मग मला वाटलं इकडे तिकडे कुठेतरी असाल, म्हणून मी सगळीकडे बघितलं तुम्हाला. आणि बाबूराव इथं बसलो तो. काय बाबूराव, किती शोधायला लावलो मला तुम्ही.
त्याच कुठं शोधायला लावलं तुला मी मस्त बास टाकून बसलेलं आहे मी काय. आणि मग मला असं कधी कधी सांगत जा ना, मी जिथं कुठं नाही दिसलो तर इथंच येत जा म्हणून, हे की नाही. आणि सरळ मी इथं येतच जाईन ना तुमच्याकडे. पण मला माहितीच होतं ना तू येणारच इथं. अगं बाई, खरंच बाबराव तुम्ही लय चांगले हो. हा, माझ्याबद्दल तर सगळंच माहित असतं तुम्हाला. म्हणजे मी कधी येणार तुमच्याकडे, है ना. मला माहिती ना चांदणी माझ्याशिवाय राहू शकत नाही. खरंच बाबराव. मिनिटावर सुद्धा नाही राहू बाबराव शकत. मी एक सांगू तुम्हाला, काय काय काय. खरंच मी तुमच्याशिवाय नाही राहू शकतो. हो ना, हो ना. हा. मला पण माहिती ना, हा? मला पण माहिती तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. बाबराव अं? खरंच म्हणजे आपल्या दोघांची किती छान बॉन्डिंग जुळले ना. एकदम मस्त आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही, नाही. मी तुमच्याशिवाय राहू शकत हो नाही. हो. बापरे, म्हणजे किती छान आपल्या दोघांचं म्हणजे एक नंबर असं असं जुळलंय, है की एकदम नाही. फिट झालं फिट. खरंच. तुटणार नाही आपलं. आणि कोणी तोडणार बी नाही, हा, चांगलं लिहून आपल्या तुम्हाला. पालखीत कोणी पाय घालणार नाही आता. तेच म्हटलं. बाबराव इथं बसून काय करत होते तुम्ही? काय नाही बसलो विचार करत कसला? लग्नाचा. म्हणजे लग्न. लग्नाचा विचार? तुमच्या बायकोला सोडलं काय तुम्ही? हा? हा ना, सोडलं? सोडलं. आणि का बरं? मला सरकारी नोकरी लागली ना बाई, खरंच या वयात. धन्य हो, धन्य हो. तुम्हाला सरकारी नोकरी लागली? हो, बापरे, म्हणजे मज्जाच मज्जा म्हणायची की आता. हा? एकदम मजा. आणि मग मला एक सांगा, हा? तुम्हाला सरकारी नोकरी लागली ना, हो. मग तुम्ही तुमच्या बायकोला का बरं सोडायला? अगे ते बघूया तोंडाचं तिच्या माझ्या रोजची कटकट व्हायची आणि त्याच्यामुळं मला इतकं घरामध्ये त्रास व्हायचा. हा का? तर काही माप नाही, त्याच्यामुळं मी माघारी आलो. म्हणजे करंट्या पाहायची ती करंट्या. म्हणजे तुमच्यासोबत ते नुसती भांडणं करते, नुसती भांडणं. हा? हो, कधीच खुश करत नाही. नुसतं वसा वसा. पण बघा माझे योग आता आले परत. मग ऐका ना, मी काय म्हणते, हा. माझा नवरा बी नुसतं माझ्यासोबत भांडण करत राहते. हो का? हा, नुसतं भांडत राहते. काय आलं गेलं उठलं सुटलं भांडण भांडण. मी लय कंटाळली हो त्या भांडणाला. एक करणं चालणे त्यानं त्याला सोडून तू. त्याला सोडून देऊ मी? हा माझ्या नवऱ्याला सोडून देऊ मी? हा. आणि सोडून देऊन आपण जाऊ करून लग्न. म्हणजे अहो बाबराव, हा? माझ्या मनातली गोष्ट केलं की तुम्ही. प्लॅन कसा आपला? एकच नंबर प्लॅन आहे. मग आपण काय करू ता, हा. आपण दोघ जण लग्न करून घेऊ. हो. हा, आता कसं आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी बी नाही होणार आहे की काहीच नाही. नाही. आता तुम्हाला सरकारी नोकरी म्हणल्यावर मग हो. आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडणार आहे का? रिटायर झाल्यावर हम्म. नेम पेन्शन आपल्याला येणार. हा का? मस्त बसून खाऊ आपण. हम्म. काम करायची गरज नाही. मग ऐका की, हा. चला की, आपण लग्न करून हे बघ, घेऊ. लग्न केलं तर बाय तुला मी राजाच्या राणीवाने ठेवेल. हा. परत तो कोणता हार मानतो तुम्हाला? राणी हार. हा, राणी हार करेल तुला मी. हा हा? हा. तुला असं मस्त ठेवेल ना, परत बिल्डिंगच्या खाली उतरायचं नाही. हा? हा. आहे राणी तयारी लग्नाला? हा खरंच हा. सांग ना. बाबराव, आपण दोघं लग्न करत. हा, हो हो. ठीक आहे. चालेल. तुम्ही मला राणी सारखं ठेवा बर का. हो हो आपण महल मध्ये राहायचं, मग हो. आपण सिटी मध्ये जाऊ. सिटी मध्ये हो, राहू. गावाकडे नाही राहायचं. हा? गावाकडे राहायचं. हा, गावाकडे नाही राहायचं. मला नाही आवडत गावाकडे राहायला. नाही ना? आता तुम्हाला एवढी चांगली नोकरी मिळाल्यावर मग आपण शहरात राहूया. हो चालेल. बाबराव, नाहीतरी तुझा तुम्ही नवरा माझ्यावर असंच प्रेम करचाल ना मग? शेवटपर्यंत. हो, नक्की. वर वर जाईपर्यंत. चालतंय की. हो, वर जाईपर्यंत असंच राहून देऊ आपलं. बाबराव, बाई, हा नवरा माझा कुठं गेला, कुठं नाही, कुठं कुठं हुडकू त्याला. दौलतरावच्या वावरात पाहिलं, सगळीकडे पाहिलं, कुठंच भेटू नाही राहिला, का दिसू नाही राहिला. बाई, काय माझं काळ नशीब बाई फुटक. ओय, माझ्या शेतात काय करताय? अहो भाऊजी, काय सांगू तुम्हाला, या नवऱ्याला मी सगळीकडे पालत घातलं, कुठं दिसू नाही राहिला. का पण झालंय काय? अहो झालं काय, लय मोठं झालं भाऊजी. माझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लागली. सरकारी नोकरी लागली त्याला? आणि मला म्हणतो मी तुला सोडून देणार, तुम्हाला लागतच नाही मला. तू आता जाय म्हणतो, तू हवेत जाय, ढगात जाय, कुठं जाय मला म्हणतो. काय वहिनी त्या थपाड्यावर विश्वास ठेवताय तुम्ही? हा? अहो खरं बोलते भाऊजी, मला सोडून देणार आहे माझा नवरा. अहो काय येड झालं काय तुम्ही? त्याला आणि सरकारी नोकरी आहो त्यात आता दिवस भरल्यात त्याचं जायचं कसे? आता काय वाईट बोलू नये का बद्दल? अहो काय हामध्ये करताय ते तुम्हाला काय? हा?
माहित आहे लग्नाच्या आधी काय करत होता? अहो भाऊजी ते सगळं माहितीये, पण एवढं फुल पॉवरने कोण नाही बोलणार एवढ्या. अहो काय तर त्याने तुम्हाला बॉल टाकला असेल, काय आपलं नाही. असं काय तर नाणीच दाखवली असेल. अहो किती चाबरा तुमचा नवरा. अहो ते खरंच म्हणला म्हणते, मी तळून सांगते तू निघितून माहेरी जाय, मला तू लागतच नाही. कधीपासून गेलाय बाहेर? 2 दिवस झाले, रात्री आला नाही? रात्री आला नाही घरी, सगळीकडे पाहू राहिले. थांबा, रात्री मला दिसलाय कुठं? पानपट्टी तंबाखू पुढे घेताना मला. कुठं नाही, नवरा गावातच आहे. आणि गाव काय लय मोठं नाही आपलं, बर का मोना वहिनी. हा, गाव काय लय मोठं नाही. छोटच चप्पा छप्पा छान मारेंगे और उसे ढूंढेंगे. तुम्ही फक्त माझ्या संग चला. चला बरं पाहू लवकर. दांडकं घ्या, आयतच गावलं इथं. आणि असा चेंबवा त्याला ना तिथं, मला माहित आहे कुठं असणार आहे. तुम्ही फक्त माझ्या बरं बाग चला पटकन भाऊजी. फॉलो मी मागया, फॉलो मी. चला की आपण लग्न करूया बरं मला का. एक पप्पी दे ना, काय पप्पी दे ना, पप्पी. ग बसा. हा, दे ना पप्पी दे. तू अशीच करत राहते परत. ए, चोरा! अहो काय लाज गेली का तुमची, लाज? हा आबरूची ना शबरूची का काय चालणे? काय माझ्या नवऱ्याला गुलगुलू करून राहिली का तू? अरे देवा, बघा आता हाय का. हा तुम्ही काय हो असं बोलताय? हा तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही मला भेटल्या होत्या टेन्शन मध्ये आलत्या, तुम्ही काय म्हणल्या मला? असं असं झालंय म्हणले की तुला हे नाही? नाही बोलले मी की त्याला आवडून धर म्हणून? काय हो तुम्ही पण, मी काय आवळून धरले होते का? आता भाऊजी? तुमचा नवरा इथं टेन्शन मध्ये बसला होता, म्हणलं हे माणूस असं काय टेन्शन मध्ये बसले, म्हणून मी येऊन त्याला म्हणलं, आणि काय बाबराव सरकारी नोकरी लागली आहे आणि कसलं टेन्शन आहे हे, असं मी त्यांना येऊन इथं मी शुभेच्छा देत होते त्यांना. शुभेच्छा देत होती आहे ना, मला तर नाही दिल्या शुभेच्छा तू आहे ना. हा? अहो नाही, वहिनी, नाही. ए वर बाबूराव, तुला बाई माणसाच्या शुभेच्छा आवडतात वय, आणि आमच्या काय शुभेच्छा टोचतात का तुला? अरे बाबे, हा? अरे तुला कळाला होता, पण तू जळतो ना माझ्याबद्दल. जरा तू तुला माहिती बाबाला या टायमाला थांबव जरा. या वयात सरकारी नोकरी लागली ना. काय हो? नाही मला सांग, कुठल्या अँगलनं तुला सरकारी नोकरी लागली? हा, लागली ना. अरे तुला जायची वेळ झाली तुझ्या, मध्ये मध्ये नका घालू. ओ, डोक्यात घाला. मध्ये कुठं घालताय? डोक्यात घाला त्याच्या. मी काय म्हणतोय, जायची वेळ झाली तुझी, सरकारी नोकरी तुला किती कुठनं लागली तुला सरकारी नोकरी? गंडावतोय वय या माता माऊलीला. ओ दौलतराव, काय तुम्ही का बरं एवढं हायपर व्हायला हो? अगं हाय आता ह्यांना सरकारी नोकरी लागली म्हणून तुम्हाला काही? अगं चांगलं तसं नाही ग, माझं वाटतं मला मनापासून वाटतं चांगलं व्हावं आपल्या गावातल्या लोकांचं. पण चांगलं. खरं थांब, अरे ह्या माता माऊलीची लाही लाही झाली अंगाची. अख्खं गाव ना गाव पालत घातलं, नवरा कुठं गेला, नवरा कुठं गेला. हा अगं हा, मग बायकोला सांगायची ना खुशखबरी, तुझ्यापाशी काय? अरे देवा, घ्या सगळेच उलट्या दिमाखाचे आहे तुम्ही. काय हा? झालं आता? बायकोला तर खुशखबरी सांगितलीच की घरी, हा. पण बायको माझ्याकडे आलती. बर तुम्हाला माहितीये का काही? हा नाही मला काय काय भेटलं घेऊ? बरं. हा, भाऊजीच्या आणि- घरात सोडायचं तुम्हाला माहितीये का? ऐका ओ ऐका तुम्ही बी, आणि तुम्ही बी ऐका. बोल. हा मी तर आले, बर. सगळं बोलणं झालं. हा. हा सगळं बोलणं झाल्यावर मग हा काय म्हणाला मला माहितीये का? काय? आता मी माझ्या बायकोला सोडून दिले. पाहिलं मी का? म्हणलं, ओ, 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 ओ. ऐकून तर घ्या. काय? घाली ना चल. डोकं ते टाकीन जोरात. ऐकून तर घ्या, पुढचं तर ऐका, ऐकून ऐका, घ्या. ऐका. अजून काय काय मग? वाटलाय तुमचा नवरा ऐकू. ए, अरे जाऊया का आपला? हा, बोल 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 पित्ता चालणे. पडलं, पित्ता. बोल माझे चालणे. कुत्र्यावानी तोंड घालतो म्हणजे. बोल बोल माझे चालणे. हा. हा, बोल. हा. ऐका रे बाबा ऐका. हा. हा? इतकं भांड फुटलं तर एवढं हे चालू आहे ना, अजून एक भांड फुटलं काय होईल रे? हा मला उगाच. दवाखान्यात पोहोचीन तू. हा होईल तसंच होईल. चला, ऐका चांदे. तुमचा नवरा काय म्हणला माहितीये का? मी आहे. मला सरकारी नोकरी लागल्या, मी तुला 50,000 बी देईन, आणि तेवढं बोलून ते बोलून लग्न करतो म्हणतोय माझ्यासोबत लग्न. हो. होय हा बायकोला 5 रुपये द्यायची माहिती आहे का तुला? 50,000 तिच्या मड्यावर. अयो, देवा. कुत्र्याचं पोकेट. ए, मला कधी- दंड, 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 दंड. हा? तुला काढू दे तर मी. काढून दिलं त्याला बाई. तुला काय समज मी आता? लग्नाची बायको आहे. गेली उडत. हा, गेली? हा. दिवस झाला रे. ओ, बघ चांदरे लग्नाच्या घाबरू बायकोला नका, मी आहे. तुझ्याशीच लग्न करेल मी. तुझ्याशीच लग्न करेल. हा तुला घरात बसून ठेवील राजाच्या राणीवाणी. हा ए, ए, इकडे चांगले बघ. माझ्या संसारचा वाटवा करू नको या बाबाच्या थांब, पायी. थांब, थांब. ह्याचं पितळ कसं उघड करायचं? दांडकं घ्या वहिनी. भाऊजी तुम्ही सारखा भाऊजी. इकडे द्या माझ्या. तुला आता गप गुन्हाने विचारतोय बरं. अयो
लका बाब्या जिभेचा हाड आहे का? लका बायको समोर असताना लग्नाच्या गोष्टी करतो बरं. अगं चांगले ही असा माणूस आहे ना, गावावरनं वळून टाकलेला माणूस आहे ही. आणि तू ह्याच्या नादी लागली आणि ह्याला सरकारी नोकरी लागले ना. लागली. ह्या बाग बाब्या ठोक्यातच डोका आउट करील. खरं काय ती सांग, खरी गोष्ट सांग म्हणतोय तुला लवकर. आठवी नापास आहे मी. हा सांग तिला, चांदणीला सांग सगळा. चांदणे मी 8वी नापास आहे, पण मी ना तुझ्याशी खोटं बोललो. तुम्हाला काही लाज वाटते का हा? एकदा तुला माझ्या पदरात पडलं. म्हणून मला पदरात पाडायला निघाले होते का तुम्ही 8वी नापास होऊन हा? तीनदा झालंय ना, बस तीनदा. बाई, किती खोटारडा माणूस आहे हा. हा? किती फसवतोस तू मला हा? 8वी मध्ये 3दा नापास झालाय आणि म्हणत चालला मला सरकारी नोकरी लागली. किती खोटं बोलतो तू हा? बरं झालं हे दोघ जण आईन टायमावर आले आणि दौलतराव बी टायमावर आला म्हणून इथं मी वाचले ना, तर आज मी तुझ्यासोबत लग्न करून अशी गळत पडले असते तुझ्या. हो, हो. हा? मलाच एवढं फसवलं, तुला किती फसत असेल? बघत काय उभा राहिला, एखाद्यानं वडत नेला असता फरा फरा. थांबायची तर लायकी आहे का इथं माणसाची? वडत नेला असता का वाच? धरा धरा धरा. घरी जाऊन काय केलं? मिरची ही धरा घेऊन हा. अरे सरकारी नोकरी लागली म्हण ह्याला. हा. भोळ्या बाबड्या बायला फसवायला लाज नाही वाटत का तुला? होय ना? हा काय अगं चालले तू बी हा? कुणाच्या नादी लागाव? उद्या कोण उद्याच्याला म्हणाल मी कलेक्टर झालोय हा? एवढा ज्ञानच नाही तुला हा? मला त्यानं गुलू गुलू बोलून फसवलं. हा माझं पूर्ण मेहनत त्याच्या असं hypnotize केलं मला. नटायच केलं तर हा मग मी बी तयार झाले लग्न करायला. चालणी काय घडलं नाही ना? काय असं विचित्र विपरीत नाही असं नाही काय? नाही नाही तसं काही घडलं नाही. तुम्ही काय बी होय उगाच ना? जा तिकडं. अगं बाब्या आहेच त्या चालीचा हा? अगं उद्या म्हणाल मी बॅरिस्टर झालोय, हा. उद्या म्हणाल मी मुख्यमंत्री झालोय. काय बी म्हणतं त्याला दौरं पडत्यात हा? आजारी आहे ती, मनोरुग्ण आहे ती, माहित आहे का तुला? हा असं करत जाऊ नको बाळा हा? बरं झालं तुम्ही टायमावर आले, अगं. नाहीतर मी आज साक्षात्कार झाला मला. माझ्या चांदणीवर काहीतरी बला आली. मला असं सोडून जायचा प्रयत्न परत करू नको. नाही. ये, बाब्या